Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine, right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to studying very interesting topic, very interesting word, that is I swear. I swear means मी वचन देतो किंवा मी शपथ घेतो किंवा तू शपथ घे किंवा मी खात्रीनं सांगतो किंवा तू खात्रीनं सांग किंवा खात्री देणे किंवा अपशब्द वापरणे किंवा शिव्या देणे इत्यादी 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 अर्थ काय असायचे आय स्वेअरचे. आय स्वेअर म्हणजे शपथपूर्वक सांगणे, मनापासून सांगणे किंवा वचन देणे किंवा वचन घेणे, एखाद्याकडून वचन घेणे किंवा एखाद्याला खात्री देणे किंवा खात्री एखाद्याकडून खात्री घेणे किंवा अपशब्द वापरणे किंवा शिव्या देणे इत्यादी अर्थ हे आय स्वेअर चे होतात. ओके, तर या आय स्वेअर हा जो इंग्रजी वर्ड आहे त्याची मराठी मिनिंग आता आपण पाहिलेले आहेत, परंतु इंग्लिश भाष्य रचनेत आय स्वेअर कशा पद्धतीने वापरतात हेच आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा कृपया व्हिडिओ पूर्णतः पहा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज, वेलकम बॅक अगेन. तर आय स्वेअर याची काही एक्झाम्पल्स आपण स्टडी करूया, जेणेकरून आपणाला ही आय स्वेअर आहे याची कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, फॉर एक्झाम्पल्स, आय स्वेअर I won't tell anyone your secret. I swear I won't tell anyone your secret. आपण म्हणतो बघा, I swear I won't tell anyone your secret. मी अगदी खात्रीनं शपथ घेऊन सांगतो, तुझं जे गुपित आहे, तुझं जे रहस्य आहे, हे मी कुणालाही सांगणार नाही. त्यामुळं तू निश्चिंत राहा असं म्हटल्यासारखं. I swear I won't tell anyone your secret. Next example आहे, I swear to you I don't know anything. I swear to you I don't know anything. मी अगदी वचन देऊन सांगतो किंवा खात्रीनं सांगतो किंवा शपथ घेऊन सांगतो की मला यातलं काहीही माहीत नाही. आय डोंट नो एनिथिंग, यापैकी मला काहीही माहीत नाही. असं ज्यावेळेला आपण निक्षून सांगतो, मनापासून सांगतो, त्यावेळेला आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणतो, आय स्वेअर टू यू, मी तुला वचन देतो किंवा मी तुला तुझी शपथ घेऊन सांगतो किंवा मी शपथपूर्वक तुला सांगतो, आय डोंट नो एनिथिंग, मला काही माहित नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आर यू स्वेअर, तुम्हाला खात्री आहे का? आर यू स्वेअर, तुम्हाला खात्री आहे का असं म्हटल्यासारखं. त्याच्यानंतरचे एक्झाम्पल आहे, प्लीज डोंट स्वेअर इन फ्रंट ऑफ द चिल्ड्रन. प्लीज डोंट स्वेअर इन फ्रंट ऑफ द चिल्ड्रन म्हणजे कृपया मुलांसमोर असे अपशब्द वापरू नका किंवा अशा घाणेरड्या पद्धतीनं बोलू नका किंवा अशी शिवीगाळ करू नका. लहान मुलांच्या समोर असे शिवेगाळ, भांडण, अपशब्द बोलू नका, कारण लहान लेकरांवर ते संस्कार पडतील. म्हणून आपण म्हणतो बघा, प्लीज डोंट स्वेअर इन फ्रंट ऑफ चिल्ड्रन, मुलांच्या समोर असे अपशब्द वापरायचे नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आय स्वेअर बाय गॉड आय डोंट मीन इट. आय स्वेअर बाय गॉड
आय डोंट मीन इट. म्हणजे मी अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो, आय डोंट मीन इट. मला त्यातलं काय माहीत नाही. आय डोंट मीन इट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आय स्वेअर आय विल नेवर लिव्ह यू. आय स्वेअर आय विल नेवर लिव्ह यू. मला खात्री आहे मी तुला कधीही सोडून जाणार नाही, किंवा मी तुला कधीही दूर करणार नाही, किंवा मी कधीही तुला सोडून जाणार नाही. आय स्वेअर आय विल नेवर लिव्ह यू. मी तुला कधीही सोडून जाणार नाही असं म्हटलं असतं. तर मित्र हो, आज जे आपण आय स्वेअर याचे काही एक्झाम्पल्स आणि याचा मराठी मीनिंग पाहिलेला आहे. आय होप आपणा सगळ्यांना हा कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. ओके, I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please call me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? Then guys, we stop here. Have a nice day. Keep smiling forever.